इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना कधी-कधी असं वाटतं का, की आपलं वाक्य कुठेतरी चुकतंय, काहीतरी विचित्र वाटतंय? याचं कारण एका खूप महत्वाच्या नियमात दडलेलं असू शकतं आणि तो नियम म्हणजे सिक्वेन्स ऑफ टेन्सेस. खरं तर हा नियम म्हणजे प्रगती इंग्रजीची गुरुकिल्लीच आहे. चला, आज आपण ती मिळवूया आणि बघूया हे नक्की काय प्रकरण आहे. हा गोंधळ खूप ओळखीचा वाटतोय नाही का? इज वापरायचं की वॉज? अरे, हा छोटासा शब्द वाक्याचा पूर्ण अर्थच बदलू शकतो. पण अजिबात काळजी करू नका. आज आपण हा गोंधळ कायमचा संपवणार आहोत. तर याच नियमाला म्हणतात सिक्वेन्स ऑफ टेन्सेस. असं समजा की ही एक प्रकारची टाईमलाईन अलाइनमेंट सिस्टीम आहे. जसं रेल्वेचे डबे एका सरळ रेषेत धावतात ना, अगदी तसंच हा नियम वाक्यातल्या सगळ्या घटनांना एका सरळ टाईमलाईनवर आणतो, जेणेकरून अर्थ अगदी स्पष्ट राहतो, काहीच गडबड होत नाही. चला तर मग, या नियमाच्या अगदी मुळाशी जाऊया. याला आपण गमतीत टाइम ट्रॅव्हल नियम असंही म्हणू शकतो. विचार करा की वाक्यातलं जे मुख्य क्रियापद आहे ना, ते एका टाइम मशीनच्या कंट्रोल पॅनलसारखं आहे. ते ज्या काळात असेल त्यानुसार संपूर्ण वाक्याचा प्रवास भूतकाळात होणार की वर्तमानात हे ठरतं. ही स्लाईड खूप म्हणजे खूप महत्वाची आहे. इथे बघा, जर मुख्य क्रियापद वर्तमान काळात किंवा भविष्यकाळात असेल ना, तर पुढच्या वाक्यात कोणताही काळ वापरा, पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण जर मुख्य क्रियापद भूतकाळात असेल तर नियम एकदम कडक होतो. मग पुढच्या क्रियापदालाही भूतकाळातच जावं लागतं. आणि हाच तो महत्वाचा फरक आहे जो आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे. तर जेव्हा मुख्य क्रियापद भूतकाळात असतं तेव्हा जी प्रक्रिया घडते तिला एक खास नाव आहे, बॅकशिफ्टिंग. हेच या नियमाचं हृदय आहे. नावावरूनच कळतंय, यात आपण काळाला फक्त एक पाऊल मागे ढकलतो. कसं? चला पुढे पाहूया. मग हे बॅकशिफ्टिंग नेमकं काम कसं करतं? सोपं आहे. खूपच पद्धतशीरपणे होत आहे. ह्या तक्त्यात बघा, काळ फक्त एक पाऊल मागे जातो. साधा वर्तमान काळ असेल तर तो साधा भूतकाळ होतो. पूर्ण वर्तमान काळ असेल तर तो पूर्ण भूतकाळ होतो. आणि भविष्यातलं विल बनतो वुड. एकदम सिंपल. उदाहरण बघूया म्हणजे लगेच कळेल. समजा कोणीतरी म्हटलं, मी आनंदी आहे. आता हे वाक्य आपल्याला दुसऱ्याला सांगायचंय, तर आपण काय म्हणू? तो म्हणाला की तो आनंदी होता. पाहिलंत, ॲमचं थेट वॉज झालं. अगदी सरळ आणि सोप्पं. अजून एक उदाहरण पाहू. वाक्य आहे, मी माझे काम पूर्ण केले आहे. हे रिपोर्ट करताना कसं होईल? ती म्हणाली की तिने तिचे काम पूर्ण केले होते. इथे हॅव फिनिश्ड हे एक पाऊल मागे जाऊन झालं हॅड फिनिश्ड. सोपं आहे ना? आणि भविष्यकाळाचं काय? मी दुकानात जाईन म्हणजे आय विल गो. हेच भूतकाळातून सांगताना विलचं वुड होतं. म्हणजे तो म्हणाला की तो दुकानात जाईल. याचा अर्थ भूतकाळात त्याने भविष्याबद्दल एक इच्छा व्यक्त केली होती. आत्तापर्यंत सगळं अगदी सरळ वाटत होतं, बरोबर? पण आता ह्या गोष्टीत एक मजेदार ट्विस्ट आहे. अहो, प्रत्येक नियमाला अपवाद तर असतातच, नाही का? पण हे अपवाद नियम मोडण्यासाठी नाहीत, तर ते या सिस्टमला अजून हुशार आणि अचूक बनवतात. यांना आपण स्मार्ट अपग्रेड्स म्हणू शकतो. हो, अगदी बरोबर. कधीकधी वेळेला मागे ढकलण्याची काहीही गरज नसते आणि हेच या नियमाला अजून रंजक बनवतं. हे स्मार्ट अपवाद मुख्यत्वे दोन प्रकारचे आहेत. पहिला म्हणजे त्रिकाला बाधित सत्य, म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ्स, आणि दुसरा म्हणजे अशा गोष्टी ज्या बोलण्याच्या वेळीही खऱ्या असतात. अशा वेळी जर आपण बॅक शिफ्टिंगचा नियम वापरला तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. याचं सगळ्यात क्लासिक उदाहरण म्हणजे त्रिकाला बाधित सत्य. कोपर्निकसने हे विधान भूतकाळात केलं असेल, मान्य आहे. पण पृथ्वी तर आजही सूर्याभोवती फिरतीये. त्यामुळे आपण म्हणतो दी अर्थ रिव्हॉल्व्हज अराउंड द सन. रिव्हॉल्व्ड नाही, कारण हे सत्य काळाच्या पलीकडचं आहे. हा फरक किती सूक्ष्म आणि महत्वाचा आहे बघा. ती म्हणाली की तिचे नाव मारिया आहे, याचा अर्थ तिचं नाव आजही मारियाच आहे. पण जर आपण म्हटलं तो म्हणाला की तो थकलेला होता, तर त्याचा अर्थ तो फक्त तेव्हा थकलेला होता, आत्ता कदाचित नसेल. म्हणजे काळाची निवड किती अचूक माहिती देते बघा. पण थांबा, ही टाईमलाईन बदलण्याची गोष्ट फक्त क्रियापदांपुरती मर्यादित नाही. जर आपण भूतकाळातून बोलत असू तर संपूर्ण संदर्भ भूतकाळातलाच असायला हवा, बरोबर? म्हणूनच वेळ आणि ठिकाण दाखवणारे शब्दसुद्धा या प्रवासात बदलतात. हे अगदी लॉजिकल आहे, नाही का? जर आपण भूतकाळाच्या नजरेतून बोलतोय तर आताचं तेव्हा होणार, आजचं त्या दिवशी होणार आणि इथेचं तिथे होणार. हे छोटे बदल वाक्याला पूर्णपणे भूतकाळाच्या चौकटीत एकदम फिट बसवतात.
तर आपण नियम पाहिला, त्याचे अपवादही पाहिले. पण ह्या सगळ्याचा अर्थ काय? या टाईमलाईनच्या खेळावर प्रभुत्व मिळवणं खरं तितकं गरजेचं आहे का? हो, नक्कीच आहे. हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी ही एक सोपी 3 स्टेप चेकलिस्ट आहे. पहिलं, मुख्य क्रियापदाचा काळ पहा. दुसरं, जर तो भूतकाळात असेल तर बॅकशिफ्टिंगचा नियम लावा. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक क्षण थांबा आणि विचार करा. इथे एखादा स्मार्ट अपवाद म्हणजे त्रिकालाबाधित सत्य वगैरे लागू होतो का? बस, इतकंच. थोडक्यात सांगायचं तर सिक्वेन्स ऑफ टेन्सेसवर प्रभुत्व मिळवणं म्हणजे फक्त व्याकरण शिकणं नाहीये. यामुळे आपल्या बोलण्या लिहिण्यात एक प्रकारची स्पष्टता येते, गोंधळ टळतो आणि आपल्या संवादाला एक व्यावसायिकपणा आणि विश्वासार्हता मिळते. तर आता वाक्यातल्या वेळेवर नियंत्रण ठेवण्याची ही शक्ती आपल्या हातात आली आहे. जरा विचार करा, या शक्तीचा वापर करून कोणती कल्पना सर्वात आधी अधिक प्रभावीपणे मांडता येईल.